नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा काळ सोशल मीडियाचा आहे आणि आजकाल लोकांना ना युट्यूबवरती यायचं आहे, फेसबुकवरती यायचं आहे, पैसे कमवायचे आहे. पण त्यांच्या मनामध्ये असे प्रश्न असतात की बाबा फेसबुकवरती, युट्यूबवरती आल्यानंतर पैसे कधी भेटतात, कधी भेटतात, कसे भेटतात, असा प्रश्न बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये येतो. आणि युट्यूब चालू करायला पहिलेच ह्या प्रश्नामध्येच ते गोंधळून गेलेले असतात. तर आजच्या व्हिडिओ तेच सांगणारा व्हिडिओ आहे की बाबा युट्यूबवरती आल्यानंतर तुम्हाला पैसे कसे भेटणार, कधी भेटणार, किती भेटणार, हे सर्व काही या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कारण माझे पैसे आलेले, मला भेटलेले आहेत, तर मी त्या हिशोबाने तुम्हाला सर्व काही ओरिजिनल नॉलेज इथं सांगणार आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामची थोडंफार आता द्यायला सुरुवात झालेली आहे. इंस्टाच्या सगळ्यावरती काम करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे. तर ते पहिले तुम्ही काढून घ्या. नसेल तर असे युट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ भेटतील. मी तर काही बनवत नाही तिच्यावर व्हिडिओ, पण बरेचसे व्हिडिओ भेटतील. तिथनं जाऊन तुम्ही अकाउंट खोलून घ्या. पहिले अकाउंट असलं तुमच्याजवळ तर तिच्यावर तुम्हाला व्हिडिओ टाकावे लागतील. तुमचे व्हिडिओ जसे तुम्ही रोज रोज व्हिडिओ टाकत राहिले तर तुम्हाला ना एका वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर करायचे असतात आणि 365 दिवस. एका वर्षामध्ये 4000 तास वॉच टाइम तुम्हाला इथलं कम्प्लीट करावा लागतो लॉंग व्हिडिओचा. जे लॉंग व्हिडिओ म्हणजे कसे की 3 मिनिटाच्या पुढले व्हिडिओ ते लॉंग व्हिडिओ. 3, 4, 5 मिनिटाचे तुम्हाला जसं येते तसे व्हिडिओ बनवू शकतात. त्या व्हिडिओचा 4 तास वॉच टाइम तुम्हाला इथं कम्प्लीट करावा लागतो. तो कम्प्लीट, किंवा तुम्ही कधी शॉर्ट व्हिडिओ बनत असतील तर 10 मिलियन एवढे व्ह्यू तुम्हाला 90 दिवसामध्ये आणावे लागतात. शॉर्ट व्हिडिओवरचा थोडा कॅटेगरी अवघड आहे, कारण तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये कॉमेडी व्हिडिओ वगैरे काय काय टाकायचे असतील, त्याचा हुक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी परफेक्ट ठेवाव्या लागतील. व्हायरल व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ व्हायरल पण होतात आणि सबस्क्रायबर बनवण्यासाठी खूप मदत होते. त्याच्याकरता ते ठीक आहे, पण पेमेंट, पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला लॉंग व्हिडिओवरती काम करणं खूपच गरजेचं आहे. तुमचं हे सगळं 1000 सबस्क्रायबर, 4000 तास तुमचं जेव्हा कम्प्लीट होतं ना, तेव्हा तुम्हाला ऍडसन, जे काही आपल्या व्हिडिओवरती ऍड चालवल्या जातात ते काम करतं ऍडसन. आता कोणत्या तरी कंपनीला काही ऍड चालवायची आहे तर ते काय करतं की ऍडसनकडे अप्लाय करतं. ऍडसन काय करतं की त्या ऍड आपल्या व्हिडिओवरती, जर कधी आपला व्हिडिओ टेकचा असेल, ज्या कॅटेगरीचा आपला व्हिडिओ असेल त्या कॅटेगरीचे ऍड आपल्या व्हिडिओवरती चालतात. जसं की तुम्ही कोणता तरी व्हिडिओ बघत असणार, सुरुवातीला एक एक ऍड येतात. जर कधी व्हिडिओ 10-15 मिनिटाचा असेल तर मध्ये 2-3 ऍड दाखवल्या जातात. तर त्या ऍडचा पैसा ऍडसन देतं. त्या ऍडचा पैसा कसा भेटतो, तर ऍड जेव्हा चालवल्या जातात 100% ऍडसन 40% ठेवून घेतं आणि 60% आपल्याला देतं. जसं की तुम्हाला जर कधी एक ऍड वरती 100 रुपये भेटत असतील तर 40 रुपये ऍडसन ठेवून घेतात आणि 60 रुपये तुम्हाला देणार. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ते पैसे भेटतात. आणि ते पैसे कसे भेटतात, तर पर आरपीएम वरती भेटतात. 1000 व्ह्यू वरती. आता तुमचं कोणत्या कॅटेगरीमध्ये चॅनल आहे, तुमचं कोणत्या कॅटेगरीला मॅच होतं. आता बऱ्याचशा कॅटेगरी इथं युट्यूबवरतीच ठेवलेल्या आहे. त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला युट्यूबवरती पैसे भेटतात. आता हाय हाय आरपीएमच्या कॅटेगरी किती बघितल्या तर एज्युकेशनच्या हाय आरपीएम आहे, किंवा तुम्ही कोणत्या तरी ऍपची रिव्ह्यू करताय, कोणत्या तरी ऍप बद्दल सांगताय, किंवा शेअर मार्केट, फायनान्शियल, ह्या गोष्टीवर कधी तुम्ही चॅनल बनवताय तर ह्या गोष्टीचा आरपीएम खूपच असतं. म्हणजे 1000 व्ह्यूला 100 ते 200-300 रुपये पण भेटू शकतात. तसंच कॉमेडी या ब्लॉग वगैरे ह्या हिच्यावरती थोडं आरपीएम कमी आहेत. आणि परत तुम्हाला बँड स्पॉन्सरशिप वगैरे ह्या गोष्टींची बी थोडी कमी आहे. पण जर तुम्ही फायनान्शियल, एज्युकेशन ह्या व्हिडिओकडे लक्ष देतात, टेक ह्या व्हिडिओकडे लक्ष देतात, तिच्यावरती आरपीएम खूप जास्त असते. विचार करा, जे टेक चॅनलवाले आहेत त्यांचे व्ह्यू लाखोमध्ये, करोडोमध्ये गेलेले असतात. तर त्यांच्या चॅनलवरती नाही काही 1000 व्ह्यूला त्यांना 100-200, 100 ते 200च्या कॅटेगरीमध्ये आपण 150 पकडून जाऊ. 1000 व्ह्यूला 150 आणि त्याचे मिलियन मध्ये व्ह्यू आलेले असतात. विचार करा त्यांच्या एका व्ह्यूला किती पैसा आला असेल. त्याचमुळे हे लोक युट्यूबवरती आहे युसना इतके मोठे मोठे घरं बांधतात, गाड्या घेतात, ऐश जिंदगी जगतात. आता हालीमध्ये एक सूरज म्हणून एक झारखंडचा मुलगा आहे वाटतं, त्याची बघा ते कॉमेडी व्हिडिओ असतात. ते कॉमेडी व्हिडिओ करून करून त्या बंद्याने त्याच्या होम टूरचा एक व्हिडिओ त्यांनी रिलीज केला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी इतकं मोठं घर दाखवलं ना, 4 मजली घर, खाली तो काहीतरी ऑफिस वगैरे, वरती तो काही राहण्यासाठी त्याच्या भावाचं बेडरूम वगैरे, हे सगळं धावता धावता त्यांनी त्याच्या कार पण धावलेल्या. त्या कारमध्ये 3 ते 4 कार त्याच्याकडे धावल्या. तर बघा, आज जर तिथं सोशल मीडियावरती नसता, काहीतरी नोकरी कुठे जॉब करत असता, जॉब तर करायचंय, नोकरी तर करायची, त्यासोबत आपल्याला हे पण करायचंय, हे एक इन्कम सोर्स आहे. इथं बघा, आल्या तुम्हाला पैसा भेटणार नाही. बरेचसे लोक विचार करतात, येतात
2 दिवस व्हिडिओ टाकतात, 3 दिवस व्हिडिओ टाकतात, 4 दिवस व्हिडिओ टाकतात आणि नंतर अरे साला व्ह्यू नाही भेटत आहे, काय खरं नाही इथं सोडून देऊ. तसं नाही, तुम्हाला यायचं आहे, कंटिन्यू काम करायचं आहे, 100-200 व्हिडिओ इथं टाकून द्यायचे खटाखट खटाखट. त्याच्यातला 1-2 व्हिडिओ तरी तुमचा व्हायरल जाणार म्हणजे जाणार. आणि त्या व्हिडिओ व्हायरल गेलेल्या व्हिडिओचं तुमचं वॉच टाइम 100% कम्प्लीट होतात. सबस्क्रायबर कम्प्लीट होतात. सबस्क्रायबर घ्यायचे तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओवरती चांगले चांगले हुकवाले शॉर्ट व्हिडिओ बना. त्याच्यात 100% तुमचे सबस्क्रायबर इथं कम्प्लीट होतील. तर ऍडसन काय करतं, ऍडसन ऍड चालवायचं काम करतं. त्या ऍड मध्ये तुम्हाला तुझं काही पैसा येतो, तिथे 7% तुम्हाला देतो, बाकीचा तो ठेवून घेतो. हे झाली पहिली इन्कम सोर्स. दुसरा पैसा मिळतो तिथे ब्रँड स्पॉन्सरशिप. कोणत्या तरी कंपनीचं तुम्ही प्रमोशन इथं करताय तुमच्या चॅनलवरती, कोणातरी ऍपचं इथं रिव्ह्यू करताय, कोणातरी मोबाईलला रिव्ह्यू केला तुम्ही इथं, तर त्या गोष्टीचा तरी ह्या ऍडसनद्वारे जो पैसा भेटतो त्याच्यापेक्षा जास्त पैसा त्या गोष्टीत भेटतो. त्याच्याकरता तुम्हाला हा चेहरा आहे ना, हा चेहरा तुम्हाला इथं ब्रँड करायचा आहे. चेहऱ्याला ब्रँड करा, एक विश्वास जगवा लोकांमध्ये. तुमच्याबद्दल जोवर तुम्ही तुमचा चेहरा दाखवत नाही, बोलत नाही लोकांशी, चांगलं बोलत नाही, तोवर तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि एकदा तुमचा विश्वास ठेवायला लागला की तुमचे फॉलोअर, तुमचे सबस्क्रायबर, तुमचे व्ह्यूज, तुम्हाला ब्रँड स्पॉन्सरशिप, कोणत्या तरी ऍपची रिव्ह्यू वगैरे ह्या गोष्टी चालू होऊन जातील. ह्या गोष्टीतनं तर जबरदस्त पैसा मिळतो मित्रांनो. तर बरेचसे युट्यूब चॅनल वाले आहेत की ते बाबा ह्याच्यातनं पैसा घेत नाही, ऍड्स चालून तिच्यावर पैसा घेत नाही, डायरेक्टली ते ब्रँड स्पॉन्सरशिप वगैरे ह्या गोष्टीकडे जास्त पैसा देतात. परत तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉन वगैरे यांच्या लिंक जे प्रोडक्ट आहेत त्याचे ऍफिलिएटिव्ह मार्केटिंग करून त्या लिंक टाकून तुम्ही इथं चांगल्यापैकी पैसे कमवू शकता. तर कारण की तुमचा एक ब्रँड झालेला आहे, तुमचा चेहरा ब्रँड झाला, लोक तुमचा विश्वास ठेवायला लागले, तुम्ही ज्या ज्या वस्तू वापरतायत त्या वस्तू खूप लोक वापरण्याचा प्रयत्न करतील. अशा पद्धतीने तुम्हाला इथे पैसे भेटतील. आता तुम्ही बरेचसे असे युट्यूब चॅनल वाले बघा ना, जे वर्षानुवर्षी कामं करतायत, त्यांचे किती म्हणजे काय मिलियन मध्ये सबस्क्रायबर आहे, मिलियन मध्ये पैसा, करोड मध्ये पैसा कमवत आहेत ते पोरं. आणि थोडक्यात सांगायचं झालं ना, आपली मराठी माणसं आहेत ना, ह्या गोष्टी ते लक्ष देत नाही. त्यांना लोकांच्या नोकऱ्या, लोकांचे पाय खेचणे ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष असतात. सोडा ना, लोक काय करतात त्याची आपल्याला काय घेणं ना. आणि बऱ्याचशा लोकांना म्हटलं की युट्यूबवरती या, याच्यावरती काम करा, पैसे कमवा. बऱ्याचशा लोकांचा एकच प्रश्न पडला, काय, अरे लोक काय म्हणतील, माझा चेहरा दिसणार, मला हे करतील, लोक काय म्हणतील, काय घेणं ते ना आपल्याला. मला सांगा, लोक तुमच्या घरात खायला नाही भेटलं तर कोणी आणून देणार आहे का? त्या लोकांचा काय विचार करायचा, आपला कॅमेरा उचलायचा, आपल्याला व्हिडिओ शूटिंग करायची. आणि तुम्हाला जर चेहरा दाखवायचाच नाहीये, यायचंच नाहीये, तर तुम्ही हे करा ना, बिना चेहऱ्याचे चॅनल व्हिडिओ बनवा. त्याचे बी आपण धीरे धीरे रिव्ह्यू करणारच आहे, सांगणारच आहे की कसे बिना याचे व्हिडिओ बनवले जातात. तर मला वाटतं की ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळे प्रश्न सॉल्व्ह केले असतील आणि सगळ्यांना माहिती झाली असेल की कशा प्रकारे इथं कमावले जातात पैसा. तर ह्या पद्धतीने तुम्ही या युट्यूब चॅनलवरती पैसे कमवा आणि लोकांना